जय गजानन श्री गजानन. तर माऊली आज आहे श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन. त्याच निमित्ताने आपण आलो आहोत महाराजांच्या आळंदी येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर जाऊया मंदिरामध्ये, घेऊया माऊलींचे दर्शन. महाप्रसाद पण आहे, तर महाप्रसादाचा लाभ पण आपण घेऊया. चला तर मग अशी मंदिराची सजावट केलेली आहे बाहेरनं, तर आतमध्ये जाऊन बघूया. खूप छान व्हिडिओ आहे हा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रकट दिनानिमित्त महाराजांचे दर्शन व महाप्रसाद. आतमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला सेवार्थ चप्पल स्टँड आहे. इथे आपण चप्पल काढून जाऊया आतमध्ये दर्शनासाठी. चला तर मग माझ्यासोबत. इथे माऊलींचे सेवेकरी माऊलींची सेवा करतात खूप छान पद्धतीने. इथं आपण आपली चप्पल देऊन ते आपल्याला एक टोकन देतात, जेणेकरून आपली चप्पल तिथं सुरक्षित राहते, व्यवस्थित राहते, चांगली राहते. हे फक्त माऊलींच्या मंदिरामध्ये बघायला भेटतं. खूप छान असं. चला तर मग जाऊया मंदिरामध्ये. आता जाऊया पुढे, घेऊया दर्शन. बघू शकता पुढे मंदिर सेवेकरी दिसत आहेत. खूप छान असं मंदिर आहे. आज प्रकट दिन असल्या कारणामुळे गर्दी पण आहे थोडीशी. सकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी पण आहे. बघू शकतो तुम्ही मंदिर. बोला जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोते गण गण गणात भोते. पैसे घेत नाही, स्वतः सेवा. जाऊया मंदिरामध्ये आपण आता वरती चढून. खूप छान असं दृश्य सकाळच्या टायमाचे. चला तर मग जाऊया मंदिरामध्ये आपण दर्शन घ्यायला. जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोते. गजानन महाराजांचे नामस्मरण करत आपण जाऊया मंदिरामध्ये. किती ऊन आहे तरी इथे सेवेकरी आहेत. सेवेकरी इथे उन्हामध्ये बसलेत, म्हणजे माऊलींच्या प्रती माऊलींची सेवेकरी खूप छान सेवा करतात माऊलींची. अशी खूप छान सेवा करतात माऊलींची सेवेकरी. बघू शकता तुम्ही.
तर इथं आपल्याला काही देणगी वगैरे द्यायची असेल तर आपण इथनं देऊ शकतो देणगी मंदिराला. बघू शकता इकडे खूप सुंदर असं वातावरण आहे. छान असं भक्तगण येत आहे दर्शनासाठी प्रकट दिन असल्या कारणामुळे. आणि आज गुरुवारच्या दिवशी प्रकट दिन आलेला आहे महाराजांचा. चला तर मग जाऊया वरती अजून. इथं वरती आल्यानंतर भक्तांसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून आपण इथं पाणी पिऊन थोडासा आराम करून वरती जाऊन दर्शन घेऊ शकतो. पाणी पिऊन बघू शकतो तुम्ही. आपण पण घेऊया पाणी पिऊया थोडे. चला तर मग. पाणी घेतो. बघू शकता खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे. जाऊया मंदिरामध्ये. मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे त्यामुळे आपण काय आतमधला व्हिडिओ काढू शकत नाही. जमला तर काढू शकतो. बघूया काय होतंय. तर आपण आलेलो आहोत मंदिराच्या जवळ. जाऊया आतमध्ये, घेऊया माऊलींचे दर्शन. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. मंदिराची अशी खूप छान अशी सजावट केलेली आहे. घ्या माऊलींचे दर्शन. इथं आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि इथून आपण खाली ध्यान मंदिरामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी माऊलींच्या. चला तर मग माझ्यासोबत. वरती तर व्हिडिओ काढताना आला, थोडासा काढला व्हिडिओ एवढंच फक्त. चला तर मग जाऊया ध्यान मंदिरामध्ये. इथे पण आपण आलेलो आहोत. इथे पण अलाउड नाही आहे तर सुद्धा थोडा व्हिडिओ काढलेला आहे, तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. बोला जय गजानन श्री गजानन. तर आपले दर्शन झालेले आहे. आपण ध्यान मंदिरामधून सुद्धा बाहेर आलेलो आहोत. थोडासा जेवढा जमन तेवढा थोडासा व्हिडिओ काढलेला आहे, त्यामुळे आपले दर्शन झालेले आहे. चला तर मग जाऊया पुढे. आता आपण इथून जाऊन खाली महाप्रसादाचा लाभ पण घेणार आहोत. चला तर मग जाऊया. बघू शकता भक्तगण भरपूर आहेत. हे करू नका, ते ओरडतील तुम्हाला, व्हिडिओ काढू नका. तर इकडून जाऊन आपण आता जाणार आहोत महाप्रसादाला, इकडे प्रसाद घेण्यासाठी. चला तर मग माझ्यासोबत.
गजानन महाराजांचे नामस्मरण करत करत आपण जाऊया. चला तर मग. तर आपण प्रसादालयामध्ये आलोय, पण प्रसादालय वरचं फुल झालेलं आहे. तेव्हा आपण आता खाली जाऊया. सेवेकरी सांगत आहेत की खाली जावा, खाली चालू आहे म्हणून. चला तर मग. अजून खाली जायचं. हा, खाली चालू. आपण प्रसादालयामध्ये आलेलो आहोत. बघू शकता इथं भक्तगण प्रसाद घे. तर आपण पण घेऊया प्रसाद. चला, बघू शकता तुम्ही इथं. आणि वरती खूप छान असं वातावरण. इथे महाप्रसादाची लाईन लागलेली आहे. तर इथूनच आपण महाप्रसाद घेणार आहोत. भक्त भाविक हे असे खूप मनोभावाने प्रसाद खात आहेत. खाणारच तो माऊलींचा प्रसाद आहे, श्री गजानन महाराजांचा. माऊलींचा प्रसाद म्हणजे अमृततुल्य. आणि माऊलींचा प्रसाद भेटला हे माझं खूप मोठं भाग्य आहे की मी श्री गजानन महाराजांचा प्रसाद घेणार आहे आणि तो खाणार आहे. माझ्या प्रसादाला हात लावायचा. खूप छान. माऊलींच्या मंदिरामध्ये आले की खूप छान वाटतं कधी पण. बघू शकता इथे. आता आपण घेऊया प्रसाद. तर प्रसाद आपण घेतलेला आहे. तर प्रसादामध्ये पुरी, भात, लाडू, भाजी हे आहे. आणि हे सेवेकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण आज प्रसाद खाणार आहोत. हे माऊलींचे सेवेकरी आहेत. बघू शकता मंदिरामध्ये खूप छान असं सगळेजण प्रसाद खात आहेत. चला तर मग आपलं दर्शन पण झालं. आता प्रसाद बी खाऊन झालेला आहे. त्या माऊलींचे वरती फोटो लावलेले आहेत प्रसादालयामध्ये. इथं आपण पाणी पिऊया आणि जाऊया.
इथं बघू शकता माऊलींचे सेवेकरी सुद्धा प्रसाद खात आहेत, भक्तगण पण प्रसाद खात आहेत, बघू शकता तुम्ही. पाणी बघू थोडं पाणी थोडंसं. खूप छान असा प्रसाद होता. तर प्रसाद खाऊन झालेला आहे. तर आपण जाऊया आता बाहेर. तर आपलं दर्शन पण झालेलं आहे, प्रसाद पण घेऊन झालेला आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ प्रकट दिनानिमित्त. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बोला जय गजानन श्री गजानन. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. धन्यवाद.